जय हिंद. नमस्कार. मी संकेत कंते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्यक्ती जी के अकॅडमी या यूट्यूब पेजवरती. बघा, आपण जो पॉलिटीचा एक स्ट्रक्चरल स्टडी सुरू केलेला होता त्याच्यामध्ये आजचा आपला लेक्चर असणार आहे 10 आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे केंद्र राज्य जे आहेत संबंध भाग 4 व्यतिरिक्त तत्वे व आढावा. बघा, त्याच्यामध्ये वैधानिक असतील, प्रशासकीय असतील व वित्तीय संबंध असतील हे आपल्याला बघायचे आहेत. याच्यामध्ये सरळ सरळ असं आहे की स्टेट आणि सेंट्रल हे मिळून काम कसं करतात हे आपल्याला ओव्हरऑल आज बघायचं आहे. एक छोटंसं लेक्चर जे आहे आजचं आपलं असणार आहे. बघा, केंद्र राज्य वैधानिक संबंध म्हणजेच लेजिस्लेटिव्ह रिलेशन आपल्याला बघायचे आहेत. बघा, वैधानिक क्षेत्राधिकार बघा व 7वी अनुसूची. बघा, 7वी अनुसूची काय आहे यास आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल राज्यसूची असेल, केंद्र सूची असेल आणि संवर्ती सूची जे आहेत हे 7व्या अनुसूचीमध्ये येत असतं. हे कशा अंतर्गत येतं? आर्टिकल जर बघायचं झालं तर कलम 245 व 246. प्रादेशिक क्षेत्राधिकार काय सांगतो? आर्टिकल 245. संसदेचा अधिकार पूर्णपणे भारतासाठी किंवा कोणत्याही भागासाठी कायदे करण्याचा अधिकार. परकीय क्षेत्राधिकार हे आपल्याला 245 मधून कळतं. राज्य विधिमंडळ बघा केवळ संबंधित राज्याच्या प्रदेशासाठी कायदे करू शकते. अपवाद राज्याशी जोडलेला थेट संबंध. बघा, याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये संसदेचा अधिकार आणि राज्य विधिमंडळाचा अधिकार जो आहे हा स्पष्ट केलेला आहे. तर संसदेचा अधिकार काय आहे? संसदेचा अधिकार आहे पूर्ण भारतासाठी कायदा बनवणे. पण त्याच्याच ऐवजी राज्य विधिमंडळाचा अधिकार फक्त एवढाच आहे की फक्त त्या संबंधित राज्यासाठी काय करणे? कायदा तयार करणे आणि त्या संबंधित राज्यामध्येच कायदा लागू करणे. विषयांचा वाटप बघा, 7वी अनुसूची. संघसूची युनियन लिस्ट म्हणजे किती आहे? 100 विषय आहेत. उदाहरणार्थ संरक्षण असेल, परराष्ट्र धोरण असेल, अणुऊर्जा असेल, बँकिंग असेल. केवळ संसदेचा याच्यावरती अधिकार आहे. राज्यसूचीमध्ये स्टेट लिस्टमध्ये किती आहेत? 61 विषय आहेत. उदाहरणार्थ पोलीस, सार्वजनिक आरोग्य, कृषी. सामान्य स्थितीत राज्याचा अधिकार. बघा, संवर्ती सूची म्हणजेच कॉन्करंट लिस्ट 52 विषय. उदाहरणार्थ शिक्षा, वने, फौजदारी कायदा असेल. केंद्र व राज्य दोघांचा अधिकार. केंद्राचा कायदा श्रेष्ठ. याच्यामध्ये काय आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, केंद्र व राज्य दोघांचा अधिकार असेल पण सर्वात जास्त पॉवर कोणाकडे आहे? तर सेंट्रलकडे आहे, म्हणजेच केंद्राकडे आहे. पुढे बघा, राज्यसूचीवर संसदेचा कायदा करण्याचा अधिकार. कलम 249. बघा काय सांगतं? राज्यसभेचे 2/3 बहुमताने राष्ट्रहिताचा ठराव मंजूर केल्यास संसद राज्यसूचीतील विषयांवर 1 वर्षासाठी कायदा करू शकते. कलम 250. बघा, राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सी आर्टिकल 352 काळात संसद राज्यसूचीवर कायदा करू शकते. हे आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. कलम 252. बघा, 2 किंवा अधिक राज्यांचा विधिमंडळाने विनंती प्रस्ताव मंजूर केल्यास उदाहरणार्थ जल प्रदूषण कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा जे आहेत हे लागू होऊ शकतात. बघा, कलम 253. आंतरराष्ट्रीय करार किंवा तह अंमलात आणण्यासाठी राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेचा अधिकार. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय करार किंवा तह आहे. म्हणजेच काय? ज्या भारत सर्व आंतरराष्ट्रीय जे डील्स करेल किंवा कुठलंही जे भारताचं सरळ आहे, जे एक्सटर्नल अफेअर्स आहेत हे कोण बघणार आहे? हे केंद्र सरकार बघणार आहे. याचा अधिकार स्टेट सरकारला आहे का? नाही. बघा, कलम 356. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना
त्या राज्यासाठी संसद कायदे करू शकते. म्हणजेच काय, आणीबाणीमध्ये सुद्धा होऊ शकतात आणि राष्ट्रपती राजवटीमध्ये सुद्धा होऊ शकतात. पुढे बघा, राज्य कायद्यांवर केंद्राचे नियंत्रण. आर्टिकल 200 व 201. राज्यपालांचा अधिकार बघा 200. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यांवर गदा आणणारी विधेयके राखून ठेवण्याचं बंधनकारक हे राज्यपालांना असतं. राष्ट्रपतींची संमती बघा, आर्टिकल 201 म्हणजेच कलम 201. राष्ट्रपती अशा विधेयकाला संमती देऊ शकतात, रोखू शकतात किंवा पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात. राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतींवर संमती देणे बंधनकारक नसते. ॲब्सोल्यूट व्हीटो ओव्हर स्टेट लेजिस्लेचर बघा, याच्यामध्ये सरळ आहे की जर राष्ट्रपतीलाही जे आहे हे न्यायालयापुढे झुकावं लागेल. याचा सरळ अर्थ आहे. जर कुठलाही जर असा कायदा बनत असेल जो न्यायालयाच्या पुनरावलोकनावर आक्षेप घेत असेल किंवा त्याच्यावरती बंधन घालत असेल तर तो कायदा जो आहे हा राष्ट्रपती मुळापासून खारिज करू शकतात. बघा, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध बघा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स बघा, कार्यकारी अधिकाऱ्यांचे वितरण व राज्यांना निर्देश बघा. कार्यकारी अधिकाऱ्यांचा वाटप. केंद्राचा कार्यकारी अधिकारी संघ सूचीतील विषयांवर तर राज्याचा कार्यकारी अधिकारी राज्याच्या सूचीतील विषयांवर असतो. समवर्ती सूचीबाबत कार्यकारी अधिकारी सामान्यतः राज्याकडेच असतो, जरी कायदा केंद्राचा असला तरी. म्हणजेच काय, सरळ अर्थ आहे. तुम्ही काय पाहिलेलं आहे, तुम्ही पाहिलेले आहे आपले DM साहेब, आपले SP साहेब बघा, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असो किंवा पोलीस सुप्रिटेंडंट असो, हे कोणाचे माणसं आहेत, हे केंद्र सरकारचे माणसं आहेत. हे कशा थ्रू निवडून येत असतात, UPSC थ्रू. पण यांचा पगार कोण देतो, तर यांचा पगार देतो राज्य. हे काम कोणासाठी करतात, काम करतात राज्याचं. सरळ पण काय आहे, हे अधिकारी कोणाचे आहेत, हे अधिकारी केंद्राचे आहेत. बघा, राज्यांना केंद्राचे निर्देश. आर्टिकल 256-57. संसदेच्या कायद्याचे राज्याकडून पालन निश्चित करणे. 256. राष्ट्रीय लष्करी महत्त्वाच्या दळणवळणाच्या साधनांचे रक्षण करणे. आर्टिकल 257. रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करणे. परिणाम. आर्टिकल 365. निर्देश न पाळल्यास राज्यात घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्याचे मानून कलम 356 लागू करता येते. राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. बघा, कार्यांचे सोपवणे व अखिल भारतीय सेवा म्हणजेच AIS बघा, कार्याचे परस्पर सोपवणे. आर्टिकल 258. राष्ट्रपती राज्याच्या संमतीने केंद्राचे प्रशासकीय काम राज्याला सोपवू शकतात. आर्टिकल 258(1). संसद कायद्याद्वारे राज्याच्या संमतीशिवाय ही कामे सोपवू शकते. आर्टिकल 258(2). राज्यपाल केंद्राच्या संमतीने राज्याचे काम केंद्राकडे सोपवू शकतात. आर्टिकल 258(1). अखिल भारतीय सेवा बघा 301. याच्यामध्ये काय, IAS, IPS, IFS जे आहेत भारतीय नियंत्रण जे आहे केंद्र सरकारचे, परंतु सेवा राज्यांमध्ये देतात. केंद्र आणि राज्य या दोघांना प्रशासकीय उच्च दर्जा व एकरूपतेमुळे राज्यसभेला नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा विशेष अधिकार आहे. आर्टिकल 312. म्हणजेच काय आहे, तर सरळ आहे. जे तुम्ही मोठे अधिकारी बघता याच्यामध्ये IAS असेल, IPS असेल,
IFS IFS असेल, हे जे सर्व अधिकारी आहेत हे कशाचे आहेत? हे केंद्राचे आहेत. आणि यांना पगार कोण देत आहे? यांना पगार राज्य सरकार देत आहे. आणि हे काम कोणासाठी करत आहे? केंद्र सरकारचे जे सर्व जे नियम आहेत, अटी आहेत किंवा जे सर्व गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या लागू होत आहेत की नाहीत याचं काम हे बघत आहेत. आणि त्याच्यासोबत काय करत आहेत? राज्य सरकारची सुद्धा कामे करत आहेत. बघा, आंतरराज्यीय सहकार्य व घटनात्मक यंत्रणा, समन्वय यंत्रणा, कोऑर्डिनेशन. बघा, आंतरराज्य जल विवाद आर्टिकल 262, नद्यांच्या पाणी वाटपाचा वाद सोडवण्यासाठी संसदेला लवाद स्थापन करण्याचा अधिकार. आंतरराज्यीय परिषद 263 अंतर्गत येतं. राष्ट्रपतीद्वारे स्थापन 1990 मध्ये सरकारी या आयोगाच्या शिफारसीने काय करण्यात आलं? आंतरराज्यीय परिषदा स्थापन करण्यात आला. बघा, प्रादेशिक परिषदा, झोनल काउन्सिल, राज्य पुनर्रचना कायदा 1956 अन्वये 5 वैधानिक ज्या आहेत ह्या परिषदा. बघा, केंद्र राज्य वित्तीय संबंध म्हणजेच फायनान्शियल रिलेशन्स जे आहेत हे आपल्याला आता बघायचे आहेत. बघा, कर अधिकाऱ्यांचे वाटप, वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST. बघा, कर महसुलाचे वाटप आर्टिकल 268 ते 270 अंतर्गत येतं. आर्टिकल 268 काय सांगतो? स्टॅम्प ड्युटी केंद्र आकारते, राज्ये गोळा करतात व वापरतात. आर्टिकल 269 आंतरराज्य विक्री कर केंद्र आकारते व गोळा करते, परंतु महसूल राज्यांना दिले जाते. आर्टिकल 270 काय सांगतो? केंद्राचे मुख्य कर म्हणजेच आयकर, कॉर्पोरेट टॅक्स केंद्र व राज्यांमध्ये जे आहे वाटप केले जातात. वित्त आयोगाच्या शिफारसीने साध्य म्हणजे किती? 41%. बघा, GST परिषद, GST काउन्सिल आर्टिकल 279 101व्या घटना दुरुस्तीने 2016 व वस्तू व सेवा कराची GST निर्मिती करण्यात आली. केंद्रीय वित्तमंत्री हे या परिषदेचे अध्यक्ष असतात. केंद्र 1:3 मतदान व राज्याचे 2:3 मतदान यांच्या सहकारी संघराज्याने कॉर्पोरेटिव्ह फेडरलिझम उत्तम उदाहरण बनते. बघा, पुढे काय आहे? वित्त आयोग व सहाय्यक अनुदाने. बघा, वित्त आयोग फायनान्शियल कमिशन आर्टिकल 280 अंतर्गत येतात. दर 5 वर्षांनी राष्ट्रपतींद्वारे स्थापन केले जाते. मुख्य कार्य काय आहे? केंद्र व राज्यांमधील कर उत्पादने उभे वाटप म्हणजेच व्हर्टिकल डिसोल्युशन, राज्यांमधील कर उत्पादनाचे उभे वाटप हॉरिझॉन्टल डिसोल्युशन, राज्यांना द्यावयाच्या अनुदानाची तत्त्वे ठरवणे. बघा, सहाय्यक अनुदाने, ग्रँट्स इन ॲक्ट, वैधानिक अनुदाने. बघा, कशा अंतर्गत येतात? 275 अंतर्गत येतात. गरजेनुसार संसदेद्वारे राज्यांना जे आहे दिले जाणारे निश्चित अनुदान जे आहे संचित निधीतून दिले जाते. विवेक धनी. बघा, अनुदाने. बघा, कलम 282 अंतर्गत सार्वजनिक उद्देशासाठी केंद्र किंवा राज्य स्वमर्जीने देऊ शकणारे अनुदान जे आहे हे आपण बघत असतो. कर्ज देण्याचे अधिकार व वित्तीय नियंत्रण. बघा, कर्ज देण्याचे अधिकार कोणाला आहे? तर 292 व 93 मध्ये दिलेलं आहे. केंद्र सरकार आर्टिकल 292. बघा, देशांतर्गत व परदेशातून संसदेने ठरवलेल्या मर्यादित कर्ज घेऊ शकते. राज्य सरकार बघा 293 अंतर्गत केवळ देशांतर्गतच कर्ज घेऊ शकते. बघा, केंद्राचे कर्ज थकबाकी असल्यास राज्याला नवीन कर्ज घेण्यासाठी केंद्राची पूर्वपरवानगी अनिवार्य असते. म्हणजे याचा सरळ अर्थ काय आहे? प्रत्येक राज्यावरती जे आहे हे केंद्राचे काही ना काही जे आहे कर्ज हे शिल्लक आहे. भाग 4 व्यतिरिक्त व इतर मार्गदर्शक तत्वे. बघा, कलम
35 सेवा व पदे म्हणजे SC ST यांचे हक्क संघ किंवा राज्यांच्या सेवांमधील भरती करताना प्रशासनाची कार्यक्षमता टिकवून अनुसूचित जाती व जमातीच्या दाव्यांचा विचार करणे. कलम 350 बघा, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण. अल्पसंख्याक भाषिक बालकांना प्राथमिक शिक्षणाचा स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाचा पुरेसा सवलती उपलब्ध करून देणे हे राज्याचे कर्तव्य असेल. कलम 351 बघा, हिंदी भाषेचा विकास व प्रसार. बघा, हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे आणि भारताच्या संमिश्र संस्कृतीचे अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून तिचा विकास करणे हे केंद्राचे कर्तव्य असेल. बघा, याच्यामध्ये एक कन्सेप्ट असा आहे की ज्यावेळेस आपण भारताच्या ज्या खालच्या भागामध्ये जातो, ज्या या पेनिन्सुलर भागामध्ये येतो, इथं महाराष्ट्र असा आपला महाराष्ट्र संपल्यानंतर ज्यावेळेस आपण खाली जातो, ते कर्नाटक असेल, आंध्र असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, याच्यामध्ये हिंदी भाषिकांचा जो आहे हा खूप जास्त राग केला जातो, खूप जास्त. पण काय केला जातो, त्यांचा एक हिंदी भाषेप्रती जो आहे हा झालेला एक गैरसमज म्हणा, किंवा मला असं वाटतं की हिंदी भारतामध्ये एकमात्र अशी भाषा आहे की जर तुम्ही ते भारताच्या कुठल्याही भागामध्ये गेले तर तुम्हाला जर बऱ्यापैकी जर हिंदी बोलता येत असेल तर तुमचं जे काम आहे हे मोठामोठी चालून जातं. त्याच्यामुळे हिंदी भाषेचा विकास जो आहे हा व्हायला हवा असं मला वाटतं. बघा, इतर मार्गदर्शक तत्त्वांचे स्वरूप व महत्त्व. बघा, घटनात्मक स्वरूप ही तत्त्वे जरी भाग 4 DPSPच्या बाहेर असली तरी त्यांना मार्गदर्शक तत्त्वांसारखा घटनात्मक दर्जा प्राप्त आहे. ही तत्त्वे सुद्धा अन्यायप्रविष्ट नॉन जस्टिसेबल आहेत, परंतु राज्यकारभार चालवताना ही तत्त्वे लक्षात ठेवणे शासनावर बंधनकारक मानले जातात. उत्तर लेखनासाठी उपयुक्त पॉईंट. बघा, सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय आर्टिकल 335 आणि भाषिक जपवणूक आर्टिकल 350A साधण्यासाठी उपयुक्त. संविधानिक एकता. बघा, राष्ट्रभाषा प्रसार असेल व सांस्कृतिक एकात्मतेचा आधार, याच्यावरती तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता. बघा, प्रारंभिक आढावा समितीचा ठराव. प्रशासकीय सुधारणा आयोग कधीचा आहे, 1966. मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन आंतरराज्य परिषद आर्टिकल 263 स्थापन करणे व राज्यपालांची नेमणूक गैरराजकीय व्यक्तींची करण्याची पहिली शिफारस केली. राजमुन्ना समिती 1969 तमिळनाडू. बघा, डॉक्टर PV राजमन्ना यांच्या नेतृत्व. बघा, कलम 356 पूर्णपणे रद्द करणे, नियोजन आयोग बरखास्त करणे आणि उर्वरित अधिकार राज्यांना देण्याची आक्रमक मागणी केली. आनंदपूर साहेब ठराव. बघा, 1973चा. अकाली दल. केंद्राचे अधिकार केवळ संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण व चलनापुरते मर्यादित ठेवावेत आणि उर्वरित सर्व अधिकार राज्यांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली. जर राज्यांना अधिकार देण्यात आले तर हे लोक विकून खातील, हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कारण हे जे सध्या जे हा देश टिकलेला आहे हा कशामुळे टिकलेला आहे, हे यांना अधिकार बॅलन्स दिलेले आहेत म्हणून. नाहीतर जर कोणाला जर अधिकार जर थोडेसे जास्त झाले तर सर्व काम खराब. त्याच्यामुळे हे सध्याची जी परिस्थिती आहे ही अशीच राहायला हवी. बघा, सरकारी आयोग. पार्श्वभूमी दृष्टिकोन. न्यायमूर्ती सर RS सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राने 1983 मध्ये आयोग स्थापन केले. आयोगाने बलशाली केंद्राची गरज मान्य केली, परंतु केंद्राच्या अमर्याद हस्तक्षेपावर कडक टीका केली. 248 शिफारशी केल्या. प्रमुख शिफारशी. बघा, कलम 356 राष्ट्रपती राजवट हा शेवटचा पर्याय म्हणून अत्यंत दुर्मिळ स्थितीत वापरावा.
पण याचा वापर कशासाठी केला जातो? आता याचा वापर राजकीय फायदा घेण्यासाठी जो ह्या केल्या जातो. एखादा जर पक्ष जर पाळणे असेल, तिथे राज काय आपण म्हणू शकतो, विधानसभा जी असेल ती बरखास्त करायची असेल, ते सस्पेंड करायची असेल, त्यासाठी जर याचा वापर हा उत्तमरित्या केला जातो. आणि हा किती वेळा झालेला आहे? 100+ वेळा जो आहे याचा वापर होऊन गेलेला आहे. आंतरराज्य परिषद आर्टिकल 263, कायमस्वरूपी आंतरराज्य परिषद स्थापन करावी. राज्यपालपद, राज्यपाल हे संबंधित राज्याबाहेरील आणि सक्रिय राजकारणापासून दूर असलेले असावेत. नेमणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. मदन मोहन कुंजी आयोग बघा 2007चा आहे. एप्रिल 2007 मध्ये भारताचे माजी सरन्यायाधीश एम कुंजी यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा केंद्र राज्य संबंध आयोग स्थापन झाला. आयोगाने बदलते अर्थकारण व जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर 301 पेक्षा जास्त शिफारसी मांडल्या. महत्त्वाच्या शिफारसी बघा, स्थानिक आणीबाणी म्हणजे संपूर्ण राज्यात आणीबाणी न लावता केवळ बाधित जिल्ह्यात भागातच कलम 355-56 लागू करावे. राज्यपालाला महाभियोग बघा, राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रपतीप्रमाणेच संसदेद्वारे जे आहे महाभियोग बघा इम्पिचमेंट प्रोसेस जी आहे हे असायला हवी, ही त्याच्यामधील एक महत्त्वाची शिफारस आहे. विधेयकांवर निर्णय मुदत बघा, राज्यपालांनी विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी 6 महिन्याची मुदत असावी. अशा शिफारसी ज्या आहेत ह्या करण्यात आल्या. आजचा तुमचा प्रश्न काय आहे बघा, भारतीय संघराज्यात वित्तीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे केंद्रीकरण दिसून येते. या पार्श्वभूमीवर सरकारी आणि पुंज आयोगाच्या प्रमुख शिफारशींचा आढावा घ्या. 250 शब्द, 15 गुण. प्रश्न आहे 2011 UPSC मेन्स. तुम्ही याचं उत्तर लिहून माझ्या नंबरवरती किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करून जे आहे हे मला पाठवू शकता. मी तुमचा आन्सर चेक करून तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये तुमचं काही करेक्शन असायला पाहिजे की नाही, किंवा तुमची जी वाक्यरचना आहे ती व्यवस्थित आहे की नाही. पुढे बघूया. पुढे काय, प्रश्नोत्तर व चर्चा. तुम्हाला जर कुठल्याही याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, किंवा माझा जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि माझ्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये अवेलेबल आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. त्याच्यावरती जर तुम्ही कॉल केला तर त्याच्यावरती कॉल लागत नाही. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.